नमस्कार शेतकरी मित्रांनो, अण्णा बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। तर आपण रात्रीची वेळ झालेली आहे आणि आपण एक छोटासा प्लॉट आहे, 1000 ते 1200 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला बोरवेलचा पॉईंट शोधायचा आहे। तर ह्या ठिकाणी आता जस्ट पोहोचलेलो, रात्रीची वेळ आहे आणि ह्या ठिकाणी त्यांचा बोरवेल पहिला झालेला आहे। ह्या ठिकाणी पहिला बोरवेल झालेला आहे आणि ह्या ठिकाणी जवळपास त्यांचा एअर पास झालेला आहे। पहिल्या बोरला 80 ते 90 फुटाला एअर पास झालेला आहे, त्याच्या खाली काही बोरवेल गेलेला नाही। तर आता लागलीच गाडी लागणार आहे आणि ह्या ठिकाणी एअर पास न होऊ देता आपल्याला बोरवेल खाली न्यायचा आहे। बघूत आता जर्मन टेक्नॉलॉजी मशीनच्या मदतीने आता कुठल्या भागात पॉईंट निघतंय ते चेक करूत आपण। एकंदरीत असा एरिया आहे, बघूत आता कुठल्या भागात पॉईंट निघतंय ते। एक जर्मन टेक्नॉलॉजी PQWT 25 रॉड नारळ, एक 4 ते 5 मीटरनं आपल्याला सर्वे करायचा आहे। एकदम 80 फुटावर एअर पास झालेला आहे। आता परत आपण दुसरा बोर घ्यायला लागलो, त्याला कसला एअर पास नाही व्हायला पाहिजे। चला तर मग पॉईंट बघायला सुरुवात करू। शेतकरी मित्रांनो, ह्या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट आहे, बरोबर इथंच आहे ना। ह्या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट आहे, जुना घेतलेला। आपण आता मशीनच्या मदतीने चेक केलं, तर चेक केल्याच्या नंतर असं जाणून आलं की जमिनीमध्ये नैसर्गिकरित्या एक सप आहे आणि सपमध्ये 2 ते 3 बोरवेल कनेक्ट झालेले आहेत, त्याच्यामुळं एअर पास झालेले आहेत। तर आपल्याला थोडासा हे सप बॅक करून थोडं दुसरा पॉईंट चेक करायचा आहे, किंवा ही एअर पास होणार नाही थोडीशी ह्याची काळजी घ्यायची। पण हे 100% एअर पास झालेलं आहे। आणि ह्या प्लॉटमध्ये असा फरक आहे की बोरवेल मनानं कुठंही बोरवेल घेतला तर एअर पास होण्याचे फुल चान्सेस आहेत ह्या ठिकाणी। आणि पाण्याचं पण प्रमाण चांगलं आहे ह्या जागेवर, पण एअर पास झालेला आहे। आपल्याला असा पॉईंट काढायचा आहे की जेणेकरून दुसरीकडे एअर पास नाही होणार। बघू तर मग कुठल्या भागात एअर पास नाही होणार ते चेक होईल। हे टोटल सप आहे, हे टोटल सप आहे। या ठिकाणी जवळपास 99% एअर पास होणार नाही, 99% त्या जागेवर। आणि इथले सप होणार आहेत सुरुवातीला 60 ते 80, त्याच्यामध्ये कमीत कमी 60 फूट ते 80 फुटामध्ये 1 ला 1.5 इंच पाणी येणार। 60 ते 80 फुटामध्ये 1 ला 1.5 इंच पाणी, आणि 150 फुटाला एक सप आहे आणि 250 ते 250 फुटाला एक सप आहे। पाणी मात्र नाही जरी म्हणलं इथं पाणी कमीत कमी पाणी इथं 1.5 ते 2 इंच पाणी, लक लागले तर त्याच्यापेक्षा जास्त पाणी, कमीत कमी 1 ते 1.5 इंच तर 100%। आणि विशेष म्हणजे पूर्ण जागेमध्ये एअर पास होण्याचे चान्सेस इथं मात्र होण्यासारखा नाही त्या जागेवर। तर शेतकरी मित्रांनो, हे जवळपास आपण हे पूर्ण क्षेत्र चेक केलेलं आहे आणि पूर्ण लाईन जी आहे जमिनीमध्ये ते सप एअर पास होण्यासारखे सप आहेत। पण ह्या ठिकाणी आपल्याला असा सप मिळालेला आहे जेणेकरून ह्या जागेवर एअर पास होणार नाही असं जाणवतंय, मशीन डिटेक्ट करते। बघूत आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी गाडी लागल। बोरवेलचा पॉईंट निघालेला आहे ह्या बरोबर सरांच्या पायाखाली। तर ह्या ठिकाणी 99% एअर पास होणार नाही याची काळजी आपण घेतलेली। बघूत आज संध्याकाळी किंवा उद्याला गाडी लागत, रिझल्ट येईल, आपण शेअर करू। पण कमीत कमी 1 ते 1.25 इंच, लक लागली 2 इंच पाणी लागू शकतंय। एअर पास होण्याचे फुल चान्सेस। बघूत आता काय रिझल्ट मिळतं ते। ओके, लागलं राईट, ओके।